हा सर नमस्कार. इथे आपण उपोषणाला बसलेले बरीच संख्येमध्ये माणसं पाहतोय. सगळे कर्मचारी आहेत सिंहगड कॉलेजचे असं दिसतंय आणि जवळपास 4 वर्ष आपला पगार थकलाय असं बोर्डावरनं दिसतंय. तर याविषयी आपण जास्त काय सांगाल? आम्ही सर्व सिंहगड डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलचे शिक्षकेतर कर्मचारी मागील 11 दिवसापासून इथे काम बंद आंदोलन म्हणून बसलेलो आहे. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या फक्त 2018 जुलै 2018चे 4 पगार, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2018चे हे इथून 4 पगार. त्याच्यानंतर जानेवारी 2020 ते जवळपास जून 2022पर्यंत आमचे हे एकूण 46 महिन्याचे पगार हे रखडलेले आहेत. त्याच्यामुळं आणि चालू महिन्याचे हे 13 पगार आता आमचे झालेले आहेत पेंडिंग. त्याच्यामुळे आम्ही हे इथे बसलेलो आहे. आमची एकच मागणी आहे की हे सर्व पगार लवकरात लवकर करून सर्व सुरळीत करावे. सिंहगड कॉलेजचं नाव हे बरेचदा येताना दिसतंय. पगार आहे, थकबाकी आहे किंवा काय आर्थिक गोंधळ आहेत. तर हे सारखं सारखं येतं असं तुम्हाला वाटतं का की गेले अनेक वर्ष ह्याच कॉलेजचं नाव सारखं येतं? हां, मागील 2016पासून हा यथाचित चालत आलेला हा उपक्रम आहे. कारण यांनी हेच करत आलेलं आहे. आता होईल, नंतर होईल, हेच करून त्यांनी आतापर्यंत वेळ घालवली आहे. पण आता आम्हाला कुठलेही ठोस निर्णय न दिसल्यामुळं आम्हाला ही वेळ आलेली आहे आमच्यावर. मॅनेजमेंटशी याबाबत काही बोलणं झालंय किंवा त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आलाय? वेळोवेळी आम्ही मॅनेजमेंटला